नमस्कार मित्रांनो, रुजा व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. भाई आता जे व्लॉग मी म्हणजे वावरात आल्याला चालू केला. तुम्ही बघू शकता गाडी घेऊन आलो आणि या रस्त्यानं मी आलो. तर घरून याच्यासाठी नाही केला कारण रस्ता खराब होता आणि मग काही व्हिडिओ काढू नाही शकलो असतो. पण म्हटलं जाऊ द्या ना, आता वावरात आल्यावरच चालू करा. तर भाई आता जात आहे मी, म्हणजे तिथं जी आहे पाईपलाईन फुटली आहे, तुम्हाला दाखवतो मी. ते बघा तिथून जे पाणी निघत आहे ना, तिथे जे आहे बाई पाईपलाईन फुटलेली आहे. तर ते पाहायला जात आहे. जसे ते आमच्या वावरात जे टाके दिलेले होते पाण्यासाठी, तर ते फुटलेली आहे म्हणते. तर आता जे आहे मी आलो आणि ते लोक जे आहे जे याचे होते ते पाहून गेले. तर मी थोडंसं लेट झालो, काही विषय नाही. आता आपण जाऊ. चना बघू शकता, काकाचा चेना या येले बा घाटे पण, म्हणजे हे पण आले घाटे बनते येले चणे आहे फुलं. भाई आता काही दिवसानं या खाली येईल, पण जे आले पण त्याच्यात दाणे नाही आले. थोडा 2-3 दिवसात दाणे पण येऊन जाईल त्याच्यात. हे बैल बघा कोणाचे होतं, वऱ्यावाल्याची वाटते. बघू शकतो 2 बैल, खूप मोठा आहे, लय मोठा बैल आहे. आणि भाई आता काकानं बा चना जे आहे ना, चना म्हणतो, हे जे सांबार आहे तो जे हरभराच नाही पेरला, इकडे नाही पेरला बा, हे अलग लावला इकडे आणि इकडे अलग लावलेला आहे. आणि ह्या जो आहे गहू आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे जे ओलीत चालू आहे गव्हाचं, हे बघा. आता त्या तिथं जातो मी, तिथे जे बा फुटलेलं आहे, पाणी निघत आहे. तर ते असे लय जे प्रॉब्लेम, म्हणजे हे यात्रा आहे ते असे जे दिलेले आहे, जे आहे ना, जे म्हणजे पाईप पाणी जर दिलेलं आहे, पण ते पाणी काही एकदम हे नाही आहे. काही ना काही प्रॉब्लेम येतच राहते. आणि हे बघा पुरं फुटलं, पाणी चाललं इथून. हे बघा, हे पा पुरं, हे बघा इथून हे पुरं असा पाईप. तसं तर बाई हे फुटलेलं तर काही दिसून नाही राहिलं, कारण पाणी जे चाललं जे हे जे आहे हे याच्यातून चाललं आहे. कारण इथून या बरोबर पाईप लागला नसेल म्हणून पाणी चाललं, पण याच्यात फुटलेलं कोणतं आहे. हे बघा बोलली, म्हणजे इकडे आहे एवढा हे नाही आहे. हे मधात तुरीचा तास आहे आणि हे जे गहू आहे, गहू अजून तिकडेच असं आहे. मधात जे आहे तुरीचा तास आहे. आणि इथं पाणी बघा, हे फुटलेलं आहे म्हणे, काहीच फुटलेलं नाही आहे भाई. पाणी उडत आहे, मोबिलवर पाणी उडालं. आणि हे बघा लय मोठं झालं सांभार. फुलं पण आली वा फुलं. आणि हे जे फुलं आहे याच्यावर जे आहे जे मोहाची माशी बसते, आणि याच्यातून जे आहे जे हे थोडंसं ते काय म्हणते सयद ते नेते, आणि त्याचं मग जे घर बनवते त्याच्यात नेते ते. तर बाई हे जे आहे हे जे म्हणजे सांबाराचे जे फुलं आहे त्यातूनच नेते ते. तुम्ही पाणी बघा तिथं देणं चालू आहे. मला आता एकदम त्या पैपापाशी नेतो. तर बाई येईल विचारतो फुटलं तर नाही आहे, मग कसं काय ते, म्हणजे पाणी तर चाललं पण फुटलं नाही आहे. ते आले तर फुटलं यायचं जाणं, पण इथे तर फुटलं नाही आहे. फुटलं तर नाही आहे ते, फुटलं नाही आहे ना पाणी, मग याच्यातून चाललं ते पाईपातून. म्हणजे मग ते फुटलं कुठं नाही, पाणी अशा याच्यातून चाललं, पाईप बरोबर लागला नाही म्हणून चाललं ते पाणी. तर मित्रांनो आता चाललो मी माझ्या वावरात. हे जे काकाचं वावर होतं दुसरं, म्हणजे ते वऱ्याचे एक काका आहे त्यांचं वावर होतं. आणि हे जे आपले ते वऱ्याचेच काका आहे, पण आमचं चांगलं हे आहे संबंध, तर ते चांगले काय म्हणजे ते थोडेसे म्हणजे एकदम ओळखीचे नाही आहे. ते काका वऱ्याचेच आहे. आणि हे जे वावर आहे हे पण काका वऱ्याचेच आहे, पण चांगली ओळखी आहे याच्यासोबत. तर आता मी चाललो माझ्या वावरात, कारण कापूस वेचणं चालू आहे माझ्या वावरात. आई आणि बाबा आहे, आणि मी थोडंसं लेट आलो गाडी घेऊन. हे बघा तर बंडी आहे, म्हणजे बैल आहे आपले इकडेच चालून राहिले असं. आणि ह्या जो गहू आहे ह्याही गहू त्याच काकाचे आहे, म्हणजे तिथं आणि इथं 2 ठिकाणी येणं हरी आहे गहू पेरलेला आहे. आणि हे बघा एवढ्या सांडला रस्त्यानं, पुरा गेला सांडत असा. इथं काहीतरी जे आहे म्हणजे इथं जो ह्या तार आहे याला ते पोटं फाटलं आणि असं 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 गेलं तर तिकडे पुरा. मित्रांनो केळी बघा, याला केळं आलेले आहे, एक केळी आणि एक जे आहे तिकडे आहे
तर त्याला पण केळं आले, ते पण दाखवतो तुम्हाला. म्हणजे याले आता आले केळं, त्याले म्हणजे लय लय दिवस झाले आलेले, त्याचे मोठे झालेले असं. ह्या शेंगा बघा तोडल्या त्यातच. आणि हे बघा याले केळं, याले पण आले आहे, पण याचे थोडे मोठे झाले. याले झाकून ठेवलं. हे हळद. आणि इकडे जे आहे ते लावलेली आहे मेथी आणि पालक बघा. आणि इकडे मिरची, इकडे पण लावला वाटते भाजीपाला. तर मित्रांनो आता जर तुम्ही आता म्हणजे वाटाणे पाहिले तर इथे जो म्हणजे जाणं म्हणजे पर्यटन जाणं म्हणजे लय किचकट काम आहे. म्हणून थोडंसं असं हे इकून जातो असा रस्ता दिला आहे म्हणजे हाच रस्ता म्हणा. आणि मायावर आले ज्या 2 कवाड्या म्हणजे रस्ते बघा. एक इथं आहे, एक ह्या रस्ता केलेला आहे आणि एक तिकडे आहे. ते जे आहे ना ते बघा, एक तिथं आहे त्या 2 झाडाच्या मधात. आता 2 रस्ते झालेले आहे. आता इकडे आपल्याला जायचं आहे. हे बघा हे जे इकडे आपल्याला जायचं आहे फटाफट जो. तर बाई मी आणलं होतं हे स्टँड, व्हिडिओ शूट करतो म्हटलं याच्यासाठी आणलं होतं. म्हणजे असं मला कधी कंटेंट भेटून जाते तर त्याच्यासाठी पाहिजे असते 2 जण, म्हणजे एक शूटिंग करायले आणि एक ॲक्टिंग म्हणजे काही करायले. असे कधी कंटेंट माझ्या डोक्यात येते तर मग त्यासाठी हे पाहिजे असते. नाही तर मग असे कधी कधी मी वारातले व्हिडिओ बनवत असतो, सिनेमॅटिक म्हणा किंवा कोणते पण. एक व्हिडिओ बनवला आल्यावर तुम्हाला दाखवतो मी, आता पाहून घ्या तो. त्यात खुळा एका जागी कुठच ठरना, जागत राहतो एकटकात सपन बघत हे. मन धावतया तुझ्याच मग डोलतया, तुझ्याच साठी नाव जिथं कुठं तिथं नाव येईन तुझंच. तर मित्रांनो तो जो व्हिडिओ तो कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि बाई आता बघा हे स्टँड लावलेलं आहे मी याले. तर मित्रांनो बघू शकता इथे जे कांद्याचं रोप आहे आणि इकडे बाई वाटाणा. तर हे बघा हरभऱ्यात टाकला आहे वाटाणा बघू शकता. तर बाई वाटाणा शेंगात आल्या पण त्याच्यावर वाटाणे भरले नाही बघा, थोडं लहानच आहे आणि फुलं आहे वाटाण्याला बघू शकता. म्हणजे इथं हे रूम आहे, इथे ज्या वारातले सामान ठेवलेलं जाते काही पण असे असं तर. आणि भाई बघा आता ही बंडी तुम्हाला बैल दाखवतो मी माझ्याकडे. तसे तर पाहिलेच असेल तुम्ही, पण अजून एक वेळा पाहून घ्या. हे इथे त्याचा हे त्याची गाडी, त्याला 2 जण राहते ही गाडी चालवायला. ते 2 जण आता करून राहिले जेवण, तुम्हाला दाखवतो मी. बघा इकडे ये हे बघा इथं आहे ते 2 जण, एक ह्या आणि एक ह्या. 2 जण मस्त जेवण करून राहिले. आणि ह्या बघा गहू. तसा आहे माया गहू नाही म्हणा, पण आहे मस्त. हे बघा इथं बसलो मी, इथं काही नाही, मस्त शांत वातावरण, सावली आहे. असं मस्त झोपू पण शकतो इथं, झोपत नाही मी. पण हा जो आहे जंगली भाग आहे, इथं काही पण असू शकते, म्हणून काही एवढा रिस्क घ्यायला पुरत नाही. आणि आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथं सेंड करूया. तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि असेच ब्लॉग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.